हॅलो, गुड मॉर्निंग. आजचं आपलं हे संडे स्पेशल सेशन. या सेशनमध्ये आपला आजच्या चर्चेचा विषय आहे फिजिक्समधली सक्सेस की काय असू शकते, आणि त्या अंतर्गत आपण आज बघणार आहोत रोटेशनल डायनामिक्समधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. खरं तर आजचं हे ॲडिशनल सेशन घेण्याचं कारण असं की बरेच विद्यार्थी मला सांगत होते की सर चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगा. अर्थात हा तुमचा नेहमीचाच प्रश्न आहे की सर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगा, आणि त्यामुळे त्याला काय उत्तर द्यायचं हे मला तिथे कळत नव्हतं. आणि म्हणून म्हटलं एक छोटासा एक धावता आढावा घेणारा एक सेशन आपण या रविवारी तुमच्यासाठी घेऊन येऊया. आणि त्यानुसार आज आपण या रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. तर बघा, स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत ते प्रश्न. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सेंट्रिपेटल फोर्स असं एकदा विचारलं 2 मार्काला. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स, आणि एका परीक्षेमध्ये विचारलं होतं डिफाईन सेंट्रिपेटल फोर्स अँड गिव्ह इट्स एनी 2 एक्झाम्पल्स. त्याच पद्धतीने आपण सेंट्रिफ्युगल फोर्ससाठी सुद्धा हा प्रश्न तयार करू शकतो. म्हणजे या कन्सेप्टवरती आपल्याला एकूण 3 ते 4 प्रश्न सेट होऊ शकतात. म्हणजे फरक विचारलाय, त्यानंतर तुम्हाला एखादी कन्सेप्ट एक्सप्लेन करायला सांगितले, किंवा एखाद्या याच्यामध्ये डेफिनेशन त्याचे 2 एक्झाम्पल, या पद्धतीचे प्रश्न आहेत. त्यामुळे छोटंसं आर्टिकल आहे, प्रश्न विविध प्रकारे विचारले जाऊ शकतात, हे सुद्धा लक्षात घ्या. सो पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड्स? ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग अ कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड. सो या पद्धतीचा हा जो प्रश्न आहे डेरिवेशनचा, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड्स असाही प्रश्न जोडलेला आहे. याचा अर्थ हे 4 मार्कला सुद्धा हा लॉंग क्वेश्चन येऊ शकतो, कारण ते एक्सप्रेशन जे आहे ते 3 मार्काला सेट होऊ शकतं. पण बऱ्याचदा हे 2 मार्काला डेरिवेशन छोटंसं आहे ते, त्यामुळे 2 मार्काला ते सेट होतं. आणि व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड्स असा एक प्रश्न त्याला जर जोडलेला असेल तर डेफिनेटली हा 3 मार्काला सुद्धा सेट होऊ शकतो. सो जशी रिक्वायरमेंट असेल, जसे मार्क्स असतील, त्या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे 2 प्रश्न आहेत, म्हणजे हे एकच प्रश्न आहे पण 2 वेगवेगळ्या ठिकाणी कसा विचारला गेला आहे हे बघा. हा प्रश्न जो 2 मार्काला विचारला गेला आहे त्यात काय म्हटलं बघा. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम showing the various forces and their components acting on a vehicle moving along curved banked road. म्हणजे इथे फक्त काय विचारलंय तर तुम्हाला त्याची नीट लेबल डायग्राम काढायला सांगितली आहे. फक्त डायग्राम हा प्रश्न आपल्याला मग तिथे 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. सो प्रश्न एकच आहे, पण हे 2 मध्ये स्प्लिट झालेत बघा. बोर्डाला अशा पद्धतीने 3 मार्काला जर हवा असेल तर या पद्धतीने येईल, आणि 2 मार्काला हवा असेल तर या पद्धतीने. अर्थात हा 4 मार्कालाही सेट होऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. डेराइव एन एक्सप्रेशन फॉर लिनियर वेलॉसिटी ॲट लोएस्ट पॉईंट अँड ॲट हायेस्ट पॉईंट फॉर अ पार्टिकल रिव्हॉल्विंग इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सो बेसिकली 3 केसेस आहेत त्याच्यामध्ये. लोएस्ट आहे, हायेस्ट पॉईंट आहे, आणि मिडवे पॉईंट सुद्धा आहे किंवा मिडल पॉईंट आहे. तर त्या अनुषंगाने त्या तिन्ही केसेस महत्त्वाचे आहेत. सो पुढचा प्रश्न बघा. डेराइव एन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, आणि ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ कोनिकल पेंडुलम. स्टेट द एक्सप्रेशन फॉर इट्स पिरियॉडिक टाइम इन टर्म्स ऑफ लेंथ. सो इथे तुम्हाला डायग्राम अपेक्षित आहे 1 मार्काला कोनिकल पेंडुलमची, आणि एक्सप्रेशन फक्त इथे लिहिणं. शेवटचं जे इक्वेशन आपण ऑब्टेन करतो इन टर्म्स ऑफ लेंथ ते इथे लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर जर पुढचा प्रश्न आपण बघितला. अ पार्टिकल ऑफ मास m just completes the vertical circular motion. Derive the expression for the difference in tensions at the highest and the lowest points. So आपल्याला एक्सप्रेशन ऑब्टेन करायचे डिफरन्स इन टेन्शन्स ॲट द हायेस्ट अँड लोएस्ट पॉईंट्स. सो बेसिकली आपल्याला माहिती आहे ते 6 mg आन्सर येतं. तर ते डेरिवेशन जे आहे ते आणि एक्सप्रेशन काढायला सांगितले ते तुम्ही काढू शकता. सो 3 मार्काला हा क्वेश्चन सेट होऊ शकतो. एक्सप्लेन इन ब्रीफ अ स्पियर ऑफ डेथ आणि वॉल ऑफ डेथ. सो 2 वेगवेगळे आर्टिकल्स आहेत. हे 4 मार्काला 2-2 मार्काची मी अपेक्षित धरली आहे की जर दोन्ही विचारली तर हे 4 मार्काला लॉंग क्वेश्चनही होऊ शकतो, किंवा ज्यातले कुठले तरी एक एक्सप्लेन करायला सांगितलं असेल 2 मार्क्ससाठी. पुढचा प्रश्न बघा. स्टेट अँड प्रूव्ह द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सेस. स्टेट अँड प्रूव्ह थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस. आणि मग इथे तिसरा प्रश्न बघा काय. स्टेट द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सेस अँड थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे स्टेट अँड प्रूव्ह पॅरलल ॲक्सेस असाही प्रश्न येऊ शकतो, किंवा स्टेट अँड प्रूव्ह थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस असाही प्रश्न येऊ शकतो. आणि एकदा बोर्डाने काय विचारलंय तर
फक्त पॅरलल ॲक्सिस थेरमचं स्टेटमेंट आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचं स्टेटमेंट. सो पुढचा प्रश्न बघा, डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन, एक्सप्लेन इट्स फिजिकल सिग्निफिकन्स. सो डेफिनेशन सांगायचे आणि त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स जो आहे तो आपल्याला एक्सप्लेन करावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, शो दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी अबाउट अ गिवन ॲक्सिस इज इक्वल टू आय ओमेगा. सो हे जे डेरिव्हेशन आहे हे आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. दुसरा सेम पॅटर्नवरती आहे म्हणून मी दोन्ही एकत्र आणले. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी with constant angular acceleration and hence state the dimensions and SI unit of torque. So torque साठीचे जे इक्वेशन आहे टो इज इक्वल टू आय अल्फा हे तुम्हाला ऑब्टेन करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, स्टेट अँड प्रूव्ह लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो स्टेटमेंट आणि प्रूफ विचारलं आणि पुढचा जो प्रश्न आहे काय म्हटलं बघा, स्टेट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम अँड एक्सप्लेन वन एक्झाम्पल इन ब्रीफ. म्हणजे इथे फक्त स्टेटमेंट लिहायचं आहे तुम्हाला आणि एक एक्झाम्पल आपल्याला एक्सप्लेन करायचे. सो या पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारे ही क्वेश्चन सेट होऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघा काय आहे, सिंपल काय आहे, अ रिजिड ऑब्जेक्ट इज रोलिंग डाऊन अँड इन्क्लाइंड प्लेन, डेराइव अन एक्सप्रेशन फॉर एफ राहिला इथला, डेराइव अन एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन अलॉंग द ट्रॅक अँड द स्पीड आफ्टर फॉलिंग थ्रू अ सर्टन डिस्टन्स. सो अशा पद्धतीचे इम्पॉर्टंट प्रश्न या चॅप्टरमधून आपल्याला मिळू शकतात. पण खरं सांगायचं तर हे जे सगळे प्रश्न तुम्हाला समोर मी तुमच्या ठेवले हे आपल्याला बोर्डात विचारले गेलेले प्रश्न आहेत. आता तुम्ही म्हणाल मग ही लिस्ट खूपच मोठी झाली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला कायम सांगतो की ज्या अर्थी सिलेबसमध्ये हे सगळं आलं आहे त्या अर्थी डेफिनेटली ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणूनच आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हा जो कन्सेप्ट आपल्या डोक्यात ठेवलेला आहे की हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत तेवढेच फक्त आपण परीक्षेला करून जायचे, तर थोडक्यात असं करू नये असं माझं स्वतःचं मत आहे. त्याचं कारण काय बघा, तुम्हाला मी दोन ऑप्शन्स सांगतो बघा, खूप चांगले ऑप्शन्स आपण तुम्हाला देऊ शकतो या सक्सेससाठी, की एक सक्सेस की आपण म्हणू शकतो. तर त्याच्यासाठी डेफिनेटली दोन ऑप्शन्स असू शकतात तुमच्यासमोर. तर ते काय असतील बघा, तर मी काय सजेस्ट करेन तुम्हाला, तर सो पहिला ऑप्शन असणार आहे सिलेक्टेड चॅप्टर्स आणि दुसरा ऑप्शन जो असणार आहे तो आहे न्यूमरिकल ओनली. आता हे मी असं का म्हणतोय बघा, एकदम साधी थेरी लक्षात घ्या याच्यामधली. समजा आपण थोडे थोडे इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरमधले करत गेलो. समजा आपल्याकडे 16 चॅप्टर्स आहेत आणि आपण प्रत्येकातले एक 5-6 प्रश्न केले, ठीक आहे. तर सरासरी आपण एक 80 प्रश्न केले असं गृहीत धरा. ह्या 80 प्रश्नातले किती प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला मिळतील? कदाचित असं होईल बघा, कारण शेवटी एका चॅप्टरवरची मर्यादा किती आहे, तर 2 प्रश्न जास्तीत जास्त विचारले जाऊ शकतात. आता तुम्ही केलेत त्याच्या व्यतिरिक्त धड्यामध्ये प्रश्न नाही आहेत का सांगा. त्यामुळे सिलेक्टेड चॅप्टर्स केले म्हणजे आता जर आपण असं म्हणूया की 16 चॅप्टर्स आणि प्रत्येकी 5 प्रश्न आपण केले म्हणजे आपण 80 प्रश्न करणार आहोत. मग गॅरंटी किती? प्रोबॅबिलिटीचा विचार करा थोडंसं मॅथ्सच्या दृष्टीने गेलो तर. पण इथे परिस्थिती काय होईल बघा, तर सिलेक्टेड चॅप्टर्स केलेत तर तुम्हाला त्याचं वेटेज माहिती आहे. मग त्या चॅप्टरमधले सगळे करणार असाल, समजा एखाद्या चॅप्टरमध्ये 10 आर्टिकल्स आहेत, बरोबर आहे ना. जर असं असेल तर डेफिनेटली आपण जर 80 प्रश्नांची उत्तर म्हणजे 80 आर्टिकल्स करू शकत असू तर याचा अर्थ आपण 8 चॅप्टर्स क्लिअर करू शकतो किंवा 7 होतील. पण याचा अर्थ काय होतो बघा, त्या चॅप्टरचं वेटेज तुम्हाला माहिती आहे. एखाद्या चॅप्टरचं वेटेज 6 मार्क्स आहे, एखाद्याचं 7 मार्क्स आहे, एखाद्याचं 8 मार्काचं पण असू शकतं. तर अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारणपणे आपण 6 गुण धरूया, तर साधारणपणे 7 चॅप्टर केले तर 742. सो एकूण 42 मार्क्सचं काम तुमचं होऊ शकतं. मग यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर पूर्ण त्या चॅप्टरचा अभ्यास करावा लागेल. ते आपल्याला काय होईल, त्याच्यामध्ये 70 पैकी आपण 35 क्रॉस करू शकतो. तसंच मी जो तुम्हाला आता दुसरा ऑप्शन जो सांगतोय की न्यूमरिकल ओनली, म्हणजे काही लोकांचं असं असतं की तुमच्या थेअरीमध्ये प्रॉब्लेम आहे, ते कळत नाही, कसं लिहायचं लक्षात राहत नाही. न्यूमरिकलचा जर विचार केलात तर सर्वसाधारणपणे आपल्याकडे 36 गुणांसाठी न्यूमरिकल विचारले जातात. म्हणजे बघा, पहिल्या ज्या MCQ आहेत तिथे 3 मार्कांसाठी, त्यानंतर जे व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये जे छोटी न्यूमरिकल असणार आहेत ती 2 मार्काची म्हणजे 3 आणि 2 5, तसेच 2-2 मार्काचे पुन्हा 5 असणार आहेत, त्यामुळे 5 दुणे 10 आणि हे 5 15, तसेच 3-3 मार्काचे 5 मिळणार आहेत म्हणजे ते 15, म्हणजे 15-15 30 झाले. आणि शेवटच्या सेक्शनमध्ये आपल्याला लॉंग क्वेश्चन असणार आहे, तिथे 2-2 मार्काचे 3 न्यूमरिकल्स मिळणार आहेत म्हणजे तिथे 6 मार्काचे, म्हणजे एकूण 36 मार्काचे न्यूमरिकल मिळू शकतात. म्हणजे प्युअर थेअरी बाजूला ठेवली आणि प्युअर न्यूमरिकल केले तरी. सो तुमच्याकडे चॉईस आहे की जर तुम्हाला चांगलं यश मिळवायचं असेल
तर तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास हा डेफिनेटली करायचा आहे, हे किमान मी सांगतोय. कारण सिलेक्टेड चॅप्टर्समध्ये जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की 7 चॅप्टर्स करू शकता. एखाद्याला वाटेल 7 आता झालेत, आपण 8वा 9वा 10वा असं करतोय. तर तुम्ही चॅप्टर जो करणार आहात तो मात्र क्लिअर करा. आता त्याचं सिलेक्शन हे तुमच्यावर असेल की तुम्हाला जो सोपा वाटतोय तो तुम्ही करू शकता. सोपाही आहे आणि जास्त वेटेजवाला आहे. अर्थात वेटेज सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही, ते यथावकाश बोर्डाकडून आपल्याला मिळेलच. त्यामुळे त्या हिशोबाने आपण अभ्यास त्या दृष्टीने आपण सुरू करू शकतो. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नक्कीच आहेत, पण आपण 100% असं म्हणू का की यातलेच प्रश्न पडणार आहे, तर असं होईलच असं नाही. पेपर सेटरची जी काही मानसिकता असणार आहे ती काय आपल्याला माहीत नाही, आणि त्यामुळे आपल्याला हे नक्की माहिती आहे की तो वेटेज बघूनच पेपर सेट करणार आहे. तर डेफिनेटली, आणि तसंच न्यूमेरिकलचंही तसंच आहे की ठरलं आहे तर ते 36 मार्क्ससाठीच न्यूमेरिकल सेट होणार आहेत. सो आपण या डिरेक्शनने थोडंसं जाऊया आणि डेफिनेटली फिजिक्समध्ये आपण सक्सेस मिळूया.